तुझ्या आवडीचं जेवाय केलं ना मी आज. खाल्लं ना? आज मॅडमनी काय शिकवलं? एक दो ना बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हक तुला आवडतं ना घड्याळ? धर. हे मस्त घड्याळ. मग मी काय करू? मला कुठं मागती? माग तुझ्या बापाला. मग मी काय करू? मी सांगितलंय का पप्पाला बाहेर जायला? पप्पा नाही तर. बाळा तुला अजून काय खायचं? तुला पैसे देऊ का मी खायला? तू एक काम कर, आता खेळायला जा. मी थोड्या वेळाने आले ना मग तुला दे ना पैसे खायला. हा शहाण ग माझं बाळ. चल ती काम पडले ती कोण करायचंय? ती झाडून कोण घ्यायचं? काय यायचं? तुझी आई यायची इथं करायला. हा उठती का काय? जाते थांब. आई तसली खबड्या तोंडाची गेली हिला सोडून माझ्या जीवावर. कशाला दलित्री कुठली. बाबा बी कुठे गेलाय काय माहिती, अजून तपास नाही. यावा तरी ना माणसाने. आलं बघा, आले डुलतच आले साहेब. म्हणजे हा बोला. हातरून टाकी झोपायची. झोपायचं असंच हातरून टाकायची काय गरज कुठे गेली ती? हाय लावले आताच घर झाडायला मॅडमला शाळेची फी भरायची. दादू कुठे? तो गेलाय आताच खेळायला. त्याला म्हणलं थांब पैसे देते. तुम्ही ते घड्याळ आणलं होतं ना ती दिलं त्याला. वाघ येते वाघाला काय कमी पडू. कुठे गेली घुबड तोंडाशी? हाय आतमध्ये. ए पोरे हे काय करायचं रे तू? घरातली काम आवडली. दादू तुला काय मी येडा फिडा दिसतोय काय? हा जरा मी तशी आईला खाऊन बसली. काय पप्पा तुमच्यामुळेच मेली ना माझी मम्मी. आणि तुम्ही दारू पिऊन येत होता, मम्मीला गोळ्या नाही दिला टाइम. काय नाही मम्मीला दवाखान्यात नाही नेलं. मग कशामुळे माझ्यामुळे मेली काय माझी मम्मी? अरे गप तू चुरू चुरू बोलती काय? इकडे तू. तुला कोणी सांगितलं ग? मला ना अख्खं गाव सांगते. काय सांगत आहे? म्हणताय की तू तुझ्या बापाने कधीच तुझ्या आईला बरं अरे नाही मग काय तू काय उगत लहान मोठी झालीस काय? होय ग का हवा पिऊन झाली काय तू? हा पहिले इकडे काम धंदा करीत जा. आणि ही कुत्र सांभाळून ठेवलंय तिने बघा. हिला पण मला भाकर घालावं लागती. चल घाललात मरू तिकडे. ए तिकडे हन्ना का द्याला. हा ना तुझा चल बोल तिकडे. तुम्ही काय मला काय हेच करून देत नाही ना. चुरू चुरू बोलते लयच काय? बोलायला लागली ही पोरगी. नाही जरा आज जरा जास्त झालंय तिला. जरा आज सटकूनच काढावं लागेल काय मग. चांगली तुझा लाड होतोय तुझा लाड. मीच लाड करते. माझा वाघ कुठे वाघ लावायचं. बाहेर इकडे चल चल इकडे. कुठे गेलता काय माहिती. धाण वाघ आहे माझा वाघासारखा. आला वाघ आला. तुला काय आणलं? तुला काय आणलंय? घड्याळ आणलं का नाही? छान आहे का नाही? काय खातो तू? काय खाऊन आला? कुरकुरा खात होता. उदारी पण करून ठेवली शेत. शेवून दिला का? मी आहे. मी तू नको टेन्शन घेऊ लाग. मी आहे तोपर्यंत. पुरीला पुरीला दापाच तुझं सांगतोय मी म्हणायचं मी आहे ना. ती काय आता तिला भांडे घासायला लावते आणि ती पुस्तक काय नसतं पुरी काय नाही काय नाही. डोक्याला निवड ताप आहे. उद्या करून लग्न बिग्न करून द्यायचं. मरत तिकडे वायता करा. ह्याला जीव लावित असतो बस. भाकरी आणखी खायला थोडी भूक लागली. हा चला चला वाढते जेवण. चल चल बाबा चल आपलं. तुला काय कमी पडलं ना? तुला काय आणायचं आणखी? तू फक्त सांग का मी आहे ना. यार आपण सगळं खेळतो. ती आकू का नाही आली बरं आज खेळायला? चल बरं तिच्याकडे. यार आकू तू का नाही आली आज खेळायला? काय नाही बाबा काय सांगू आता तुला. काय झालं सांग की. काय सांगू आता माझा पप्पा रोज दारू पिऊन मला हाणतो मारतो. चला आमच्या घरी मी घालतो जेवायला. मग तू एकच दिवस घरची रोज कोण उद्या आम्ही घालू की. चल बरं चल खेळायला. चल हा नाही आण रे तेवढं बोल. थांब आणते. टाक धर.
हा आम्हाला एक पॉइंट आहे. हाय का? या. अरे एक आहे का? नाकाला हाणता का आता माझं नाक सुजविता का? हो का आम्हाला 2 तुमचे 1. होय हो का आम्हाला एक पॉइंट आहे बर का. होय आमची सर्विस आहे चल. हो हो का आम्हाला 2 पॉइंट आहे. ऐकायला फिकायला येत नाही का ग तुला? तुला सांगितलं कळत नाही. हो काकू नका की आणू. नका की आणू. तुम्हाला काही काम नसतात, तिला काम असतात. तुम्ही खेळत जा आणि तिला परत खेळायला नका घेऊ, नाही तर सांगा तुम्हाला एका एकाला. कळतंय का? तुला घरी काम नाही का? इथं खेळत बसली, काय वाटत का नाहीच तुला? चल पटकन घरी. ए काय झालं? काय काय झालं तुला रडायला? मम्मीने हाणलंय. काहून? मी खेळत होते तर तू कुठे खेळत होती का तू? हिथंच खेळत होते बॉल कुठे खेळत होतीस? हिथंच. मग तुला घरातली कामं सोडून तुला खेळायला जायला बरं वाटतं काय? मी अख्खी काम उरकली होती. कसली कामं उरकली होती? मला उरफाट बोलती तू? बापाला उरफाट बोलती काय तू? आहे का? हा, तुझा आवाज लय चढायला लागला आजकाल. हा, लय चाबऱ्यावरून बोलणं तीन तुझं लयच ऐकून घेतोय म्हणून तू पार माझ्या डोक्यावर बसून कानात मुतायला लागली माझ्यापाशी. हा, काय म्हणली तुला ती? कळली. खाऊ दे चल. तो मायापाशी तर 1 मिनिट थांबायचं नाही, तुझ्यामुळं माझं लय वाटलं झालं. चल ते राहून देत आमचं, जा तू पा. चल हालीतून मायापाशी यायचं नाही परत, तुला सांगतोय मी आताच. हा, हायची कुत्री वाल्या मायापाशी राहते काय? इथं वाघ म्हणतात मला. आपली पोरगी आहे ना, लय जरा आता चाट बोलायला लागली. मला उरफाट तिरफाट बोलती. हा बर ए पोरगी, माझं पोरग आहे ना, मला पोरगी तिथे गेली कुठं जाऊन ती काय घेणं नाही मला. तर कुणाची काय पोरग, मला काय करायचं तिकडे? कुठे गेलं तर खुशी? काय मी सगळे घराचे तर काम करीत होते आणि शेवटी बापाने दिलंच ना हाकलून मला घराच्या बाहेर. आणि मम्मी पण हानीत होती, मी घराचे काम करायचे तरी. पण बायालाच नसती लाड लावायची, जशी काही लाडकीच नाही त्यांची. भुकले लागली पण कोणाला मागू भाकर, झोपूनच जाते होत्या. राम राम कोर काम करायचं. हे लेकरू गावातलं नाही दिसत, शेजार पारसच नाही दिसत गेलं. कोण म्हणायचं लेकराला? हे बा, कुठली ग तू? शा गावातली नाही दिसत तू. मी चांद्याची आहे. चांद्याची? हं. काही झालं? कोण तुझे पप्पा मम्मी बरोबर आली? नाही, मग एकटीच. एकटीच आली? अरे एवढं लहान बाळन तू एकटी कशी आली इकडं? मावशीकडे आली तुझ्या? नाही मग? हाकलले मला घराच्या बाहेर. अरे हाकललं? आई बापाने हाकललं तुला? काय म्हणते आई बापांना? लाज कशी वाटली नसेल? एवढं लहान लेकरू हाकललं? राम 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 राम. काय झालं तर? कशामुळे हाकललं बरं तुला? मी अख्खी घराची कामं करायची पण मी आवडत नव्हते पप्पा मम्मीला. अरे रे रे, तुला आवडत नाही? पण तुझी सावत्र मम्मी का तुला? हम्म. काय परमेश्वराने तरी वेळ आणली बा तुझ्या. चांद्याची आहे तू? हा. कसं सांगू याला मी पण चांद्याच आहे म्हणून. कुणाची ग बाळ? मी अमोलची. अमोल? हा. अमोल कोण? विश्वनाथ गंगावले. अमोलची मुलगीस तू? हा. काय म्हणायचं पोराला? अग त्याचा बाप आहे मी. खरंच तुम्ही माझे आजोबा आहेत? मग अरे मी तुझा आजोबा बा. पण ह्या दारूमुळं त्यांच्या किरकिरीमुळं भांडणामुळं मी घर सोडून आलेलो.
आणि तुझ्यावर बघ आज तीच वेळ. आता भिवू नकोस. आता आपण दोघं बी परत घरी जाणार आणि तुझी पप्पा मम्मी लय वाघ आहेत ना, आपण दोघं मिळून त्यांना घराच्या बाहेर काढणार. नको भिऊ, चल माझ्या बरोबर. काही खाल्लंस का तू? नाही. नाही, चल तुला अगोदर खायला घालतो काही. तुला सांगितलं ना इकडे ये म्हणून. तुझ्या हिला सांगा बाबा. त्या बाबाला तर काय अक्कल नाही. चांगली पोरगी काम करत होती तिला हाकलून दिली. सांगते मरू दे. अरे 10 वर्षापूर्वी माझ्या बाप लयच माझ्या चिरचिर करत होता, तिला हाकलून आजपर्यंत आला नाही. ए सर बापाला इकडे हाकलून दिलता? मग अरे मी माझा नाद आहे का? आणि मग ती आता कुठे असते? कुठे मरून पडला असं. मला काय घेणं दे नाही कुणाचं, मला नाही कुणाचं घेणं दे नाही. अरे जीवनात आहे ना, जीवनात आईस करून मरायचं, वाघासारखं राहायचं. वाघ बरोबर आहे. पण अहो ती काम तुला- धंदा सगळं करीत होती, आता मला करावं लागल. अरे मरू दे तिकडं. तिने अरे तुला उलट फाटे बोलत होती, तुला उलट फाटे बोलत होती ती. बोलतच होती. सोपं नाही इथं. ओय ओय, कोण आहे रे? उतरली का तुझी? कोण जरा त्याला विचार, तू कोण? कोण? मी घराची मालकी. मालकीन? तू रे? बापू? ओळखतो का मला? माझा बाप. नशीब ओळखलं बापाला तू. ही पोरगी कोण आहे? ही माझी पोरगी. लाज कशी नाही वाटली? पोरगी बापू, हाकलली तू? अरे मी म्हणलं नको तमाशा म्हणून मी गेलो इथून, आणि तू लेकरू बाहेर काढतो करायच्या. ती उलट फाटे बोलत होती मला. असं हा. तिला आई नाही, तू दुसरं लग्न केलं, तुझी जबाबदारी नाही त्या लेकराला जीव लावायची. मी नाही काय केलं. अरे बाई येस ना, तुला लाज नाही वाटली का? तुझी जर ही अवस्था असती तर काय केलं असतं तू? तिला मारहाण, तिला खायला नाही, तिची हाल, पण तू बाप र असला कसला? बापू मला काय बोलायचं नाही. बोलायचं नाही? सांगू काय तुला? मग हम्म? तुम्ही कस काय? सांगू काय तुला? वर. बापू आज सांगितलं मा- ओय, ओय. मा- तुझी उतरली नसली तर तुला सांगू तुम्ही दोघांनी माझ हे घर आजची आज खाली करायचं. माझं घर फकडायचं. फटकून काढीन, फटकून काढीन. 10-5 माणसं बोलवीन. तुला वाटलं काय त्यावेळेस मी गेलो माघारी, मी फक्त तमाशा नको म्हणून आपलं गुडीत गेलो. 10 वर्षांनी आज बी येणार नव्हतो, पण नशिबानं ही लेकरू मला भेटलं म्हणून इथे यायची वेळ आली. आणि तुला दोघांना गुडीत सांगतो, मी जाताना गाव गोळा नाही केलं, पण तू मला इथून बाहेर काढताना गाव गोळा करीन आणि हाकलीत असतो तुम्हाला. अहो, पण कुठं जाणार आम्ही? भसनात जा तिकडं. नाही जगता आलं ना, विहीर बारव नाही तर रेल्वे, तिकडं मारायचं. शी सगळं माझं. आता शेतीवाडी घरदार सगळं मी अहो, पाहिलं. आम्हाला बी लेकरू आहे की. मी कुठे जाणार बापू? बघा तुमचा ना. इकडचा पोर काय का नाही बापू? होता आता नाही. माझी राहू लेक- द्या बाबा, राहू द्या, नका हाकलू. ए बापू पोरगी सांगते बापू. नका हाकलू. चुक. अरे, एवढं सरळ लेकरू अजून नाही बापू एवढा त्रास दिला तरी ती सांगती खरं- आईला बापाला तुमच्या घराच्या पाया बाहेर पडतो नका मी, पडू. पाया पडतो. आणि मला तू? चुकलं. चुकलं माझ्याकडून. लावणार आहे का जीव तिला? हा चुकलं मामा माझं. माझं बा- आणि इथून पुढे मी पण राहणार आहे. ही लेकरू आता एकटं नाही ठेवणार मी. तुम्ही ऐकता नेला. नाही तसं करणार नाही. आम्ही. ह्या लेकराची जबाबदारी आता माझी. माझी पण बापू तुमची जवळ. राहता आणि गुडीत मी राहतो. बघा, आणि उद्यापासून दारू नाही प्यायला पाहिजे. कोण? तू दारू प्याला की उद्यापासून. तुला घर बंद आणि त्याला भाकर नाही. मम्मी बाबा कोण आहे? ए हे तुझं पोरग. हा. मग एवढे सोन्यासारखा संसार आणि तुला अजून बी कशी लाज वाटना, पार वाटोळ केली यार तू दारू. नाही उद्यापासून नाही. नक्की नक्की 100% हे काय बाबा पप्पाचे ओढीत आहेत. किल्या? ही बाबा. माझे पप्पा आहेत. शाळेत जातो का? जातो. ही बहीण आहे ना तुझी? त्याला कळतं यार, ही माझी बहीण आहे. तुम्हाला कळा नाही माझं लिकरू आहे म्हणून. माती खाल्ली बापू. मी माती खाल्ली. सुटली दारू तुझी? माती खाल्ली. दारू सुटली का सांग उद्यापासून मी दारू पिण्याच्या मैत्रीत सुद्धा जाणार नाही. बरं. होईल का असं? बघा, माझ्याकडे क्वार्टर आहे का खिशात? सगळी सांगू काय कामं तुला? मी नाही. करणार. टाकून दिली. तू नाही काय चल सांगू. बा. आणि तिला तू काम तर सांग आता परत, मग बघू तुझ्याकडे चुकलं बापू माझ्याकडून, लय मोठं चुकलं. पण
खरं सांगतो, दारू लय वाईट. सोन्यासारखा माझा बाप आज आला, त्याने बिचारीने माझं कान उघडलं. हा, जर माझा बाप नसता तर मी बायकोचं ऐकून माझ्या लेकराला माझ्या घराच्या बाहेर काढलं असतं. दारू खरंच वाईट. उद्यापासून नाही, मी आजपासून करतो. आजपर्यंत जे गो खाल्ला ते खाल्ला. माझ्या बापाला जिंदगीतून का विसरणार नाही. चुकलं रे देवा, मला माफ कर. उद्यापासून नाही तो. चल, माझ्या बापाला जीव लावतो. काय जिंदगी आहे. चल.